नमस्कार. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याद्वारा आयोजित लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवादात आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्जनशील प्रतिभा ती की तिच्यामुळे अवघ्या जगाला तुमचा आदर वाटतो आणि आज आपल्याशी संवाद साधायला असंच एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. त्यांचा जन्म हा कोल्हापूरचा आहे आणि त्यांचं शिक्षण पुणे इथून झालं आणि ते पॅरिचिस लिमिटेड मध्ये चीफ सायंटिस्ट म्हणून काम बघत होते. मी बोलत आहे चीफ इनोव्हेशन ऑफिसर ऑफ MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया श्री अभयजी जेरे यांच्याविषयी. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आजच्या वक्त्यांचा परिचय करून देत असताना अभिमान वाटतो. महाराष्ट्राच्या मातीतून निघून देशातील एका महत्वाच्या घटकाचे ते प्रतिनिधित्व करतात, म्हणजेच चीफ इनोव्हेशन ऑफिसर ऑफ MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया श्री अभयजी जेरे. आपण डॉक्टर अभय जेरे यांना त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये DD आणि लोकसभा याच्यावरती इंडिया फर्स्ट लीडरशिप टॉक सिरीजच्या माध्यमातून त्यांना पाहिलं. डॉक्टर अभयजी जेरे हे अत्यंत अभ्यासू वैज्ञानिक असून त्यांचा रिसर्च एक्सपिरियन्स हा अतिशय समृद्ध आहे. यापूर्वी वर्ल्ड स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे ते जनक असून आज ते जगातील सर्वात मोठं ओपन इनोव्हेशन मॉडेल म्हणून पुढे आलेलं आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, लाखो विद्यार्थी, हजार इन्स्टिट्यूट सहभागी आहेत. आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी खुद्द या इनोव्हेशनची स्तुती करून त्याला प्रोत्साहन दिले आहे. गेल्याच वर्षी सिंगापूरच्या प्रधानमंत्रीला त्यांनी इंडिया सिंगापूर जॉईंट हॅकेथॉनसाठी प्रोत्साहित केले आहे. संपूर्ण भारतीय एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला अटल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये आणण्याची कन्सेप्ट ही अभयजी जेरे यांची आहे. 2019 मध्ये आपल्या भारताचे महामहिम राष्ट्रपती यांनी त्याची अनाउन्समेंट केली. AICTE आणि UGC ने सर्व टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इनोव्हेशन 2019 याचा फ्रेमवर्क आणि कन्सेप्ट ही सुद्धा अभयजी जेरे यांची आहे. खरं तर त्यांच्याविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे, मात्र आपल्याला आज जे ते मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत त्याचा वेळ कमी होईल, त्यामुळे मी माझ्या शब्दाला इथे विराम देते आणि सरांना विनंती करते की त्यांचं मौल्यवान मार्गदर्शनाला त्यांनी सुरुवात करावी. थँक्यू श्यामलीजी. प्रथमतः मी प्रेरणाजी होनराव, योगेशजी टिळेकर, संजयजी कौडगे, विक्रमजी पाटील, आनंदजी जोशी, बादलजी कुलकर्णी आणि सर्व BJYM महाराष्ट्र टीमचे खूप आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्मवर इथे बोलवलं, मला बोलण्याची, सगळ्यांची संवाद साधण्याची संधी दिली. मागच्या आठवड्यात जेव्हा प्रेरणाजींचा मला फोन आला की अभयजी आम्हाला एक इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिपवर प्रोग्राम करायचा आहे, एक वेबिनार करायचा आहे, तुम्ही बोलाल का? तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं की BJYM सारखा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म जो आहे हा इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप विषयी बोलू इच्छितो. पण त्याबद्दल त्यांच्यावरच कौतुकही वाटलं, म्हणून मी त्यांना त्यांची बॅकग्राऊंडही विचारली की तुमची बॅकग्राऊंड काय आहे, आणि त्या म्हणलं मी फिजिसिस्ट आहे. मग म्हटलं मग काही नवल नाही, फिजिसिस्ट नेहमीच आउट ऑफ बॉक्स विचार करतात. सो आज मला प्रचंड आनंद वाटतोय सर्व BJYMच्या व्यक्तींशी बोलताना, आणि मी आपल्याशी आपलं भारत सरकार इनोव्हेशन, एंटरप्रेनरशिप, स्टार्टअप या या फील्डमध्ये काय करत आहे मी त्याच्याशी तुमची चर्चा करणार आहे. तसंच या कोविड-19 क्रायसिस नंतर असणाऱ्या नवीन निर्माण होणाऱ्या नवीन ज्या संधी आहेत त्याविषयी मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. सो 2014 साली जेव्हा पंतप्रधान जी आपले नरेंद्रजी मोदी यांनी शपथविधी घेतला, त्यांचा शपथविधी झाला पंतप्रधान म्हणून, त्यानंतर लगेचच त्यांनी इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिपला मोठा इम्पेटस द्यायला चालू केलं, मोठी सुरुवात केली. आणि लगेचच तुम्हाला माहितीये काही दिवसात स्टार्टअप पॉलिसी मोठी आली आपली. तर 2014 साली असं होतं की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणून एक इंडेक्स आहे जे वर्ल्ड पेटंट ऑर्गनायझेशन पब्लिश करतं,
आणि या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सवर 2014 साली आपला रँक हा 81वा होता. आणि ते पंतप्रधानांनी जेव्हा कळलं त्यावेळेस त्यांना ते आवडलं नाही की 174 175 कंट्रीज त्याच्यात पार्टिसिपेट होतात, देश त्याच्यात पार्टिसिपेट होतात, त्याच्यामध्ये आपला रँक इतका खाली का, असा त्यांनी प्रश्न विचारला. आणि त्यांनी सांगितलं की हा रँक आता आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही सर्व लोकांनी कामाला लागा. हा कार्नेजी मेलन आणि वायपोज असं मी म्हणलं, या दोन इन्स्टिट्यूट्स मिळून हे रँकिंग पब्लिश करतात. आणि बऱ्यापैकी ह्या रँकिंगला एक प्रेस्टीज आहे, त्याला एक रिस्पेक्ट पण आहे. आणि मग त्याच्यावर आपलं काम चालू झालं. आणि आता मला सांगायला खूप आनंद वाटतो की 2019 म्हणजे 5 वर्षानंतर आपलं रँकिंग 52 वर आलेलं आहे. इंडिया इज द ओनली कंट्री विच हॅज जम्प सो मच इन इट्स वायपो रँकिंग. पण हे जे 52 स्थान आहे हे अजूनही आपल्याला जस्टिस करतं का? तर आन्सर इज नो. आपल्याला अजून पुढे जायचंय. आणि मध्यंतरी मागच्या वेळेस जेव्हा आमची पंतप्रधानांची या विषयावर चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला टार्गेट दिलं की टॉप 25 मध्ये तुम्ही आता लवकरात लवकर कसे याल या गोष्टीवर मला विचार करून सांगा. कारण की चायनाचा रँक 2 वर्षापूर्वी 17वा होता, आता तो 12वा आहे. त्यामुळे आपल्याला बरंच कॅचअप करायची गरज आहे. आणि त्याकरता पंतप्रधानजी खरंच खूप त्याचा पाठपुरावा करतात. पण स्वतः पंतप्रधानजी बऱ्याच वेळा आउट ऑफ बॉक्स विचार करतात, ते इनोव्हेशनला सपोर्ट करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करणे आम्हाला शक्य होते. त्यांनी बरेच वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत इनोव्हेशनवर. त्यातला एक चांगला प्रयोग म्हणजे मगाशी श्यामलीताई म्हणल्या की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन जी होती त्याला ते पुढे घेऊन त्यांनी डिप्लोमसी करता वापरला. मागच्या वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी जेव्हा ते सिंगापूरच्या पंतप्रधानांना भेटले तर ते म्हटले की तुमचे युवक त्यांच्याकडे खूप चांगल्या आयडियाज आहेत, आमचे युवक भारतातले युवक त्यांच्याकडे खूप चांगल्या आयडियाज आहेत, आपण या दोघांना एकत्र आणून काही नवीन आयडियाज जनरेट करू शकतो का, काही नवीन स्टार्टअप जनरेट करू शकतो का. त्याच्यामुळे काय होईल, तुमचे युवक आणि आमचे युवक एकमेकांशी बोलतील, विचारांची देवाणघेवाण होईल, एकमेकांकडून टेक्नॉलॉजी पण शिकतील. एक एक अद्भुत प्रयोग त्यांनी केला. आणि सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरांनी पंतप्रधानजींनी अक्षरशः 5 मिनिटात त्यांना ही कन्सेप्ट उचलून धरली की नाही, म्हणले ते आपण हे करूया. आणि मग आम्ही आता गेले 2 वर्ष हा प्रयोग करतोय आणि अतिशय सक्सेसफुल हा प्रयत्न चालू आहे. पहिल्या वर्षी इंडियन आणि सिंगापूर टीम्स ह्या एकमेकाशी फाईट करत होत्या, कॉम्पीट करत होत्या. आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायला खरंच खूप आवडेल की 20 टीम्स पैकी पहिल्या 9 टीम्स आपल्या होत्या. मग दुसऱ्या वर्षी आम्ही थोडासा फॉर्मॅट तसा बदलला आणि आम्ही काय केलं, इंडिया आणि सिंगापूरच्या अशा जॉईंट टीम तयार केल्या. आणि ते एकमेकांनी आणि मग त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिले. प्रॉब्लेम्स म्हणजे कुठले, की बायोडिग्रेडेशन आहे किंवा क्लायमेट चेंज आहे आणि ह्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन्स, काय नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलप करू शकता ते सांगा, असं आम्ही सांगितलं त्यांना. तीन मुलं सिंगापूरची, 3 मुलं भारताची आणि अशा त्या लोकांनी मिळून काम केलं. आणि त्याच्यातूनही खूप चांगले रिझल्ट आता मिळाले आहेत. त्यातून काही स्टार्टअप्सही चालू होत आहेत. तर अशा पद्धतीची एक नवीन डिप्लोमसी त्यांनी. आणि हा प्रयोग इतका यशस्वी झाला की पंतप्रधानांनी आसियान, सगळ्या आसियान कंट्रीज म्हणजे ज्या आसियान ते देश, एशिया नाही आसियान म्हणजे याच्यात 11 देश येतात. थायलंड आहे, मलेशिया आहे, भूतान आहे, बर्मा आहे, इंडोनेशिया आहे, असे 11 देश आहेत. सिंगापूर आहे, मलेशिया आहे, असे 11 देश आहेत. या 11 देशांची आता हॅकॅथॉन करायला सांगितली. तशी ब्रिक देशांची हॅकॅथॉन करायला सांगितलं. एक कम्प्लिटली वेगळा विचार, एक डिप्लोमसी, वेगळ्या पद्धतीचा डिप्लोमसी करण्याचा प्रसार की जिथे युवकांशी बोले आणि आपला युवक हा आपला ब्रँड अँबॅसेडर असेल दुसऱ्या देशात करता आणि आपल्या युवकांकडून त्या देशाने शिकावं ही त्यांची इच्छा. तर अशा पद्धतीचे त्यांनी बरेच कार्यक्रम राबवले. जेव्हा आम्ही स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन किंवा अशा पद्धतीचा विचार घेऊन गेलो त्यावेळेस 2016 साली, आता तर तुम्ही बराच हॅकॅथॉन्स हा शब्द ऐकला असेल, पण 2016 साली जेव्हा पहिल्यांदी आम्ही गेलो तर खूप साऱ्या
काय म्हणतात त्याला, ब्युरोक्रॅट्स जे आहेत, आपले बाबू लोक आहेत, त्यांनी हा शब्दही कधी ऐकला नव्हता. आणि ते म्हटले करायचं काय. तर त्यावेळेस आम्हाला पंतप्रधानजींनी सांगितलं की जर ह्यांच्यातलं कोणी तुम्हाला कोऑपरेट केलं नाही तर फक्त मला येऊन तुम्ही सांगा. आणि मग आम्ही ते करायला चालू केलं की आम्ही त्यांना सांगायचो ब्युरोक्रॅट्सना की बाबा आपल्याला ही अशी हॅकॅथॉन करायची आहे आणि तुम्ही तुमचे ज्या समस्या आहेत 10, 15, 20 समस्या ज्या आहेत तुमच्या टॉपच्या समस्या त्या आम्हाला द्या. पहिल्यांदा आम्हाला बऱ्याच लोकांनी उडवून लावलं, पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की जर आता पुढच्या 10 दिवसात तुम्ही आम्हाला दिल्या नाहीत या समस्या तर आम्ही निश्चित पंतप्रधानांना हे सांगू, त्याच्यानंतर सगळ्या समस्या आल्या, केव्हा यायला चालू झाल्या. मग इस्रो कडून आल्या, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज कडून आल्या, रोड ट्रान्सपोर्ट असेल मिनिस्ट्री, किंवा रुरल डेव्हलपमेंट, अर्बन डेव्हलपमेंट, अशा बऱ्याच लोकांकडून आम्हाला समस्या आल्या. आणि पहिल्या वर्षी आम्हाला या 600 समस्या मिळाल्या. आणि मग ह्या 600 समस्या आम्ही गोळा केल्या आणि आपल्या टेक्निकल स्टुडंट्सना आम्ही सांगितलं की आता ह्या समस्यांवर तुम्ही काही सोल्युशन देऊ शकता का, आम्हाला सांगा. कारण आपल्याकडे सध्या 80 लाख विद्यार्थी आहेत जे फक्त टेक्निकल एज्युकेशन करतात आणि 3,50,00,000 विद्यार्थी आहेत जे हायर एज्युकेशन करतात. तर जर तुम्ही या फक्त टेक्निकल एज्युकेशनच्या मुलांचा जर विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या त्या कोर्समध्ये 6 महिन्याचा प्रोजेक्ट करावा लागतो. आणि जर तुम्ही एक बॅक ऑफ द एनव्हलप कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण सगळ्याचा वेळ आपण किती इन्व्हेस्ट होतो ह्याचा जर विचार केला तर तो 5 ते 10 लाख पर्सन इयर्स पर इयर इतका वेळ इन्व्हेस्ट होतो. हा वेळ ह्युमन इव्होल्युशन करता लागलेला आहे. 5 ते 10 लाख पर्सन इयर्स पर वर्ष पर इयर एवढे आपले इन्व्हेस्ट होतात त्याच्यामध्ये. आणि आपली मुलं करतात काय, कॉपी पेस्टिंग, प्रोफेसर गुगल, कंट्रोल सी कंट्रोल व्ही, कंट्रोल सी कंट्रोल व्ही. पण खूप मुलांना चांगल्या गोष्टीही करण्याची इच्छा असते. मग त्यांना आपण चांगले प्रॉब्लेम्स देऊ शकतो का. म्हणजे आपला देश असा एक युनिक स्टेजला आहे की जिथं आपण म्हणतो की एका बाजूला लाखो विद्यार्थी किंवा यंगस्टर्स आहेत, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणता येईल, आणि दुसऱ्या बाजूला लाखो समस्या आहेत आपल्याकडे. तर ह्या समस्यांना आणि ह्या मुलांना आपण एकत्र आणू शकतो का, तो आम्ही विचार केला. आणि तुम्हाला आनंद होईल की पहिल्या वर्षी आमच्या या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये फक्त 40,000 मुलं पार्टिसिपेट झाली. दुसऱ्या वर्षी 1.25 लाख झाली. तिसऱ्या वर्षी 2-2.25 लाख झाली. आणि ह्या वर्षी जेव्हा आम्ही आता केलेलं आहे त्यास 4.5 लाख पेक्षा जास्त मुलं याच्यात पार्टिसिपेट झाली. तर आपण ह्या ज्या यंगस्टर्स आहेत ज्यांच्याबरोबर BJYM काम करतात यांची एनर्जी, यांची क्रिएटिव्हिटी आपण देशाच्या प्रगती करता कशी वापरू शकू हा प्रत्येकाने विचार करायची गरज आहे. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा त्याच्यातलाच एक तो मार्ग झाला. आता सगळीकडे हॅकॅथॉन्स यायला लागलेले, पण आपण जी हॅकॅथॉन केली त्याच्यातून आज देशामध्ये हॅकॅथॉनचं कल्चर निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पंतप्रधानजींचा खूप मोठा वाटा आहे, कारण की त्यांनी ह्या कन्सेप्टला उचलून धरलं, नुसतंच उचलून नाही धरलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. आणि आता ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा प्रयत्न करतात की आम्ही तुम्हाला शिकवतो की हॅकॅथॉन्स कशा करायच्या आणि तुम्ही आमच्या लोकांकडून शिका आणि आपण जॉईंटली चांगल्या आयडियाजवर काम करू. कारण पंतप्रधानजी नेहमीच $5 ट्रिलियन इकॉनॉमी बद्दल बोलायचे. आता ह्या कोविड क्रायसिसमुळे थोडीशी इकॉनॉमी श्रिंक निश्चित होणार आहे आणि त्याच्यातून आपण लवकर बाहेर येऊ असा सर्वच तज्ञांचा अंदाज आहे. एक 6-8 महिने निश्चित लागतील, पण एखाद्या देशाचा जर विचार केला तर 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष हा मोठा काळ नसतो. त्यामुळे अजूनही ही जी $5 ट्रिलियन इकॉनॉमीची पंतप्रधानांचं जे एक स्वप्न आहे ते जर आपल्याला साकार करायचं असेल तर आपल्याला भारताला एक नॉलेज बेस्ड सोसायटी अँड नॉलेज बेस्ड इकॉनॉमी म्हणून आपल्याला उदयाला यावं लागणार आहे. म्हणजे काय, वेन यू से नॉलेज बेस्ड सोसायटी किंवा नॉलेज बेस्ड इकॉनॉमी म्हणजे आपल्याला नवीन नवीन विचार ह्या देशातून आपल्याला जगापर्यंत पोहोचवायचे. या देशात त्या विचारांचा उगम झाला पाहिजे. आणि म्हणजे स्टार्टअपच्या माध्यमातून असतील,
किंवा ओपन सोर्स इव्हनच्या माध्यमातून असतील, हे आपल्याला जगापर्यंत पोहोचवायचे. म्हणजे फेसबुक आपल्याकडे होऊ शकत नाही का? का होऊ शकत नाही? झालं पाहिजे. व्हॉट्सअप आपणकडे होऊ शकत नाही का? करता आलं असतं आपल्याकडे. पण जरी थोडासा उशीर झाला असला तरी सध्या भारत हा जगातला 3ऱ्या नंबरचा स्टार्टअप असलेला देश आहे. म्हणजे आत्ताचा जर तुम्ही रेकॉर्ड काढून बघितलं तर भारतामध्ये सध्या 30 ते 31 हजार स्टार्टअप्स, रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि 24 युनिकॉर्न्स आहेत. युनिकॉर्न्स म्हणजे काय? तर ज्यांचा टर्नओव्हर किंवा ज्यांचं व्हॅल्युएशन हे $1 बिलियन पेक्षा जास्त आहे. $1 बिलियन म्हणजे 7,500 कोटी. तर अशा 24 कंपन्या आपल्या भारतामध्ये आहेत की ज्यांचं स्टार्टअप आहेत की ज्यांचं आत्ता व्हॅल्युएशन $1 बिलियन पेक्षा जास्त. मग ते झोमॅटो असेल, स्विगी असेल, ओला असेल, ह्या सगळ्या आपल्या भारतीय कंपन्या आहेत. आणि आता आपण चायना आणि अमेरिकेच्या फक्त मागे आहोत, पण आता आपण जर्मनी, फ्रान्स, UK, अख्खा युरोप पुट टुगेदर जरी आपण विचार केला तर वी आर बेटर. आपण इस्रायल पेक्षाही जास्त चांगलं करतो. म्हणजे मागच्या 8 महिन्यापूर्वी, सॉरी 3 महिन्यापूर्वी युअर स्टोरीनी, एक जे खूप चांगला मॅगझिन आहे भारतातलं, त्यांनी रिपोर्ट पब्लिश केला की जानेवारी 2019 पासून 31 सप्टेंबर 31 नसतो सप्टेंबर कधी, 30 सप्टेंबर 2019 सालापर्यंत भारतीय कंपन्यांनी परदेशातून $7.1 बिलियन रेस केलेले आहेत. $7.1 बिलियन म्हणजे अंदाजे 50,000 कोटी रुपये आपल्या स्टार्टअप्सनी उभे केलेले आहेत. आणि 2014 पासून, जेव्हापासून ही स्टार्टअप मुवमेंट चालू झालेली आहे, त्याच्यापासून आतापर्यंत जवळजवळ $100 बिलियन, $100 बिलियन इतकं व्हॅल्युएशन आहे आणि इतका पैसा उभा राहिलेला आहे. आणि हा सगळा पैसा बाहेरून आलेला आहे, देशामध्ये इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्ट केलेला आहे. अतिशय चांगली आता जर आपण म्हटलं इकोसिस्टीम ज्याला म्हणता येईल ती उभी आहे. 350च्या आसपास इन्क्युबेटर्स आहेत. म्हणजे तुम्हा युवकांना कोणाला स्टार्टअप्स करायची इच्छा असेल आणि भरपूर वेळा आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही, आपल्याला मेंटरशिप मिळत नाही, तर जर ती मिळवायची असेल तर कुठे जावं? तर इन्क्युबेटर मध्ये जावं. तर असे 350 इन्क्युबेटर्स आपल्याकडे आहेत सध्या, जे सिस्टमॅटिक मार्गदर्शन करू शकतात स्टार्टअप्सना. आणि त्यामुळेच एवढ्या स्टार्टअप्स हे उभ्या राहिलेल्या आहेत. अजून आपल्याला स्टार्टअप्सची गरज आहे का? तर निश्चित गरज आहे. भरपूर अजून हजारो स्टार्टअप्सची आपल्याला गरज आहे. कारण की आता जर आपण एक अनालिसिस केलं भारताचं स्टार्टअप्सचं, तर ते ई कॉमर्स मध्ये आहेत, ते लॉजिस्टिक्स मध्ये आहेत, पण अजूनही डीप टेक स्टार्टअप्स ज्याला म्हणता येईल त्या आपल्याकडे नाहीये. आणि त्या डीप टेक स्टार्टअप्स निर्माण व्हायची गरज आहे, ज्या नॉलेज बेस्ड स्टार्टअप्स आहेत, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड स्टार्टअप्स आहेत, जे मशीन लर्निंग बेस्ड स्टार्टअप्स आहेत, त्या अजूनही होत आहेत. म्हणजे अजून ते युनिकॉर्न्स मध्ये गेलेले नाहीत, पण येस त्यांचा उदय झालेला आहे. पण आपल्याला तशा बऱ्याच स्टार्टअप्स हव्या. आणि ह्या स्टार्टअप्सचा नुसता भारतामध्येच नाही तर भारताबाहेर इम्पॅक्ट असण्याची गरज आहे. देन ओनली इंडिया विल इमर्ज ॲज नॉलेज बेस्ड इकॉनॉमी अँड नॉलेज बेस्ड सोसायटी. तर जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो की वेदर वी आर डुईंग थिंग्स टू अप टू अवर पोटेन्शियल, तर येस, म्हणजे स्टार्टअप 35,000 आहेत किंवा 31,000 आहेत, छान आहे. पण माझ्याकडे 3.5 कोटी मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत. आणि ही यंगस्टर्स बुद्धिवान आहेत, निश्चित त्यांच्याकडे प्रतिभा आहे. पण ह्या मुलांना आपण नीट मार्गदर्शन करू शकतोय का? हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं खरं उत्तर एखाद्या वेळेस नाही असंही असेल. म्हणजे मी जरी एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये आहे, मी गव्हर्नमेंट मध्ये आहे, तरी काही गोष्टी आपल्याला निश्चित ऍक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. मध्यंतरी आम्ही आपले इंजिनियर्स 5,000 इंजिनियर्स घेतले आणि त्यांची कंपॅरिझन आपण
5,000 रशियन आणि 5,000 चायनीज इंजिनियर्स बरोबर केले. तर त्यातून असं लक्षात आलं, आणि स्टॅनफर्डनी स्टडी केला आपल्याकरता, त्यातून असं लक्षात आलं की आपले इंजिनियर्स थेरॉटिकली खूप छान आहेत, पण त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आपल्या इंजिनियर्सचं इज नॉट सो ग्रेट. त्यांचे डिझाईन थिंकिंग स्किल्स, त्यांचे कॉग्नेटिव्ह स्किल्स हे खूप चांगले नाहीये. आणि हे सगळे स्किल्स चांगले असायची गरज आहे. त्यामुळे जे आत्ता मला ऐकत आहेत तर मी सगळ्यांना असं म्हणेन की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, डिझाईन थिंकिंग स्किल हे तुम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही विचाराल इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा म्हणजे डिझाईन थिंकिंग स्किल्स काय असतात किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स काय असतात. तर एखादा प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करावा. आपण बघतो अवतीभवती खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात, पण तो नीट मांडावा कसा, त्याचे सगळे पॅरामीटर्स, त्याचे बारकावे, 360 डिग्री अनालिसिस ऑफ दॅट प्रॉब्लेम कसा असावं. नंतर जेव्हा एकदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालेला त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन कसं असावं. भरपूर वेळा काय होतं की आपली मुलं टेक्नॉलॉजीने विचार करतात. म्हणजे आता काही माझ्याकडे व्यक्ती येतात की म्हणतात सर आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं, मशीन लर्निंग येतं, आता आम्ही कशाला ते वापरू सांगा. मग आम्ही एव्हिएशनलाही वापरतो, आम्ही ऍग्रिकल्चरलाही वापरतो, आम्ही वॉटरलाही वापरतो, आम्ही एनर्जीलाही वापरतो. भरपूर वेळा असं नसतं. एखाद्या वेळेस तुम्ही जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा त्याला यायला लागणार पण नाही. सो भरपूर वेळा लोक टेक्नॉलॉजी सेंट्रिक होतात, सोल्युशन सेंट्रिक नसतात किंवा प्रॉब्लेम सेंट्रिक नसतात. तर ते असण्याची खूप गरज आहे. आणि जेव्हा मी ह्या यंगस्टर्सशी सगळ्या बोलतो, आणि त्यामुळे काय होतं त्यांची एम्प्लॉयबिलिटी खूप कमी होते. जर आपण आपले रिपोर्ट्स बघितले आतापर्यंतचे तर आपले एम्प्लॉयबिलिटी स्किल्स जे आहेत आपल्या मुलांची, तर टेक्निकल मुलांच्या म्हणजे टेक्नॉलॉजीचे करतात ते फक्त 40%, 35 ते 40% एम्प्लॉयबल. याचा अर्थ काय? 60 ते 65% मुलं आर अनएम्प्लॉयबल. जर आपण नॉन टेक्निकल साईडला गेलो तर एम्प्लॉयबिलिटी आपल्या मुलांची 3 ते 5% आहे. म्हणजे ही मुलं वेडी आहेत का? या लोकांना येत नाही का? नाही, ती खूप चांगली आहेत, त्यांना येतं. कमी कुठे पडतात? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स मध्ये कमी पडतात, कम्युनिकेशन स्किल्स मध्ये कमी पडतात. आणि त्यामुळे ह्या स्किल्सवर काम करण्याची खरंच नितांत गरज आहे. आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे की ही गरज आहे. आणि म्हणून आम्ही बरेच इनिशिएटिव्ह पण त्याकरता करायचा प्रयत्न करतोय. मी आता 1,500 कॉलेजेसना हँडहोल्ड करतोय आणि या कॉलेजेसना आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि डिझाईन थिंकिंग स्किल्सवर त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. हे सगळं आता चालू झालेलं आहे. मागच्या 2 वर्षात 3 वर्षात हे चालू झालेलं आहे, कारण की या गव्हर्नमेंटचा या सगळ्या गोष्टीला मोठा सपोर्ट आहे की हे केलं पाहिजे. तसंच तुम्हाला माहिती असेल की आता एक न्यू एज्युकेशन पॉलिसी पण येते. तर मागच्या आधीच्या म्हणजे 2019च्या आधीचं जे आपलं इलेक्शन झालं त्याच्या आधी ती तयार झाली. आणि 2019ला परत जेव्हा आपलं सरकार निवडून आलं त्याच्यानंतर ती एज्युकेशन पॉलिसी पब्लिक डोमेन मध्ये टाकण्यात आली टू गेट सजेशन्स. आतापर्यंत 1.5 लाख सजेशन्स आलेले आहेत त्या एज्युकेशन पॉलिसीवर. तर ते 1.5 लाख सजेशन्स वाचणे, त्याला सेग्रिगेट करणे, त्याचं बकेटिंग करणे, त्याच्यातले रेलेव्हंट सजेशन्स शोधणे आणि परत ती पॉलिसी मॉडिफाय करणे, ह्याच्यामध्ये आता 6 ते 8 महिने गेलेले. आणि जर हा कोविड क्रायसिस आला नसता तर ते पार्लमेंटच्या पुढच्या सेशनला तो एज्युकेशन पॉलिसी घेतली असती. तर ह्या एज्युकेशन पॉलिसीचा सगळ्यात महत्वाचा काय मुद्दा आहे, तर हे जे झायलोज आहेत, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, हे आता आपण तोडणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला मॅथमॅटिक्स बरोबर म्युझिक करायचं आहे तर तुम्हाला ते करता येणार आहे, किंवा तुम्हाला फाईन आर्ट्स करायचं आहे आणि तुम्हाला कॉमर्स करायचं आहे तर तुम्हाला ते करता येणार आहे. हे आपण आता सगळे झायलोस जे ते सगळे आता आपण वी आर गोइंग टू डिमॉलिश दॅम. ही खूप मोठी एज्युकेशन पॉलिसी आहे. नंतर खूप मोठा रिसर्चवर एम्फोसिस पण आलाय. नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाने एक मोठी संस्था स्थापन होणार आहे, त्याचं मोठं रेकमेंडेशन आहे.
पण सध्यात महत्वाचं काय आहे या सगळ्या ह्याच्यात, की हे सगळं पॉलिसी आणता येईल, सगळं आणता येईल, पण आपल्या यंगस्टर्सनी नेहमी हा विचार केला पाहिजे की हाऊ आय कॅन बी पार्ट ऑफ अ सोल्युशन अँड नॉट पार्ट ऑफ अ प्रॉब्लेम. व्हॉट आय कॅन डू to solve problems around me and created businesses based on solutions which I see for the problems around. भरपूर वेळा काय होतं की आपल्याला आता ते आपण या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जातो ज्याच्यामध्ये घोका आणि ओका किंवा सगळं आपलं कॉलेज मधलं कल्चर हे सगळं ग्रेड बेस्ड आहे, मार्क्स बेस्ड आहे आणि भरपूर वेळा न्यू आयडियाजना सपोर्ट केला जात नाही. म्हणजे भरपूर वेळा असं होतं की एखादा लहान मुलगाची न्यू आयडिया कोण मारतं जर आपण खरा प्रश्न विचारला तर आईतर घरातले पालक किंवा वडील मंडळी मारतात की बाबा जास्त बाकीचा विचार करू नको, अभ्यास कर, किंवा शिक्षक मारतात की सिलेबसच्या बाहेरचा काही विचारायचं नाही, तुला मार्क किती पडले बघ हे म्हण. सो ते बदललं पाहिजे. आता आपल्याला एक कल्चर उभं केलं पाहिजे की जिथं न्यू आयडियाज नीड्स टू बी सेलिब्रेटेड, न्यू आयडियाज नीड टू बी अप्रिशिएटेड, न्यू आयडियाज नीड टू बी सपोर्टेड, हँड होल्ड. ओके, ते कल्चर एक तो टेक्टॉनिक शिफ्ट आहे हा कल्चर आणि तो आपल्याला आणला पाहिजे. आणि त्याच्याकरता मी रिक्वेस्ट करीन की BJYM जे युथ बरोबर काम करतं त्या युथला त्यांनी समजून सांगावं या सगळ्या गोष्टी. आणि जे घोका आणि ओका आणि मार्क बेस्ड फक्त जे कल्चर आहे, जे ग्रेड बेस्ड कल्चर आहे, त्याच्यातून एक इनोव्हेशन बेस्ड, स्टार्टअप बेस्ड, एंटरप्रिनरशिप बेस्ड कल्चरकडे कसं नेता येईल ह्याच्यावर आपल्या सर्वांनी विचार करायची गरज. त्याच्याकरता आम्ही एक आता छान पॉलिसी पण आणली. काही दिवसापूर्वी असं झालं की मी एका IITच्या डायरेक्टरशी बोलत होतो आणि त्याच्याकडून मला एक स्टोरी कळली आणि मला थोडंसं वाईट वाटलं. तर तिथे एक मुलगा होता, मी त्या इन्स्टिट्यूटचं नाव नाही सांगत कुठली IIT ते. तर त्या मुलांनी काय केलं, तो हॉस्टेलमध्ये राहायचा आणि तो संध्याकाळी काम करायचा, त्याचं कॉलेज ते नीट करायचं आणि संध्याकाळी त्याच्या हॉस्टेलमध्ये बसून त्यांनी एक स्वतःचं व्हेंचर चालू केलं, स्वतःचा एक बिझनेस चालू केला. त्यांनी प्लॅटफॉर्म चालू केला आणि त्याच्यावर थोडासा त्यांनी धंदा पण चालू केला आणि युनिक प्लॅटफॉर्म होता, त्यामुळे त्याला थोडासा ट्रॅक्शन पण मिळाला त्या प्लॅटफॉर्मला. पण त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा त्याच्या त्या डायरेक्टरला कळलं की याने असं काहीतरी चालू केलेलं आहे, त्यावेळेस तो डायरेक्टर त्या मुलाकडे गेला आणि म्हटला की बाबा आमचा रेव्हेन्यू कुठे आहे याच्यामध्ये, कारण की ह्याची जी काय IP, ह्याचं जे काय पेटंट आहे, ह्याची जी काय ओनरशिप आहे या सगळ्या प्रॉडक्टची ती आमची आहे. तर तो मुलगा म्हटला की हे कसं शक्य आहे, हे काम मी केलंय, आयडिया माझी आहे, मी रात्री बसून इथे काम केलं, मी कुठलाही इन्स्टिट्यूटचा इन्फ्रास्ट्रक्चरचा यूज केला नाही, मी काही केलेलं नाही, तर हे तुमचं कसं असू शकतं. तो डायरेक्टर म्हणला नाही, तू आमचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलेलं आहेस, तू आमचं इंटरनेट वापरलेलं आहेस हॉस्टेलचं, त्यामुळे ह्या धंद्यामध्ये आमचे भागीदारी आहे आणि तू आम्हाला याच्यातला रॉयल्टी आणि रेव्हेन्यू शेअरिंग केलं पाहिजेस. म्हटलं रेडिक्युलस आहे. नंतर काही लोकांशी आम्ही बोललो, ते म्हटले जर आम्ही काही चालू केला धंदा किंवा तर आमच्या गव्हर्नमेंट किंवा आमच्या इन्स्टिट्यूटची अशी पॉलिसी आहे की 50% रेव्हेन्यू आमचा. म्हणजे जर एखाद्या प्रोफेसरनी एखादा स्टार्टअप चालू केली किंवा मुलांना मदत केली स्टार्टअप चालू आणि त्याच्यातून काय जर ₹2 जमा झाले तर त्यातला ₹1 कॉलेज काढून घेणार किंवा इन्स्टिट्यूट काढून घेणार, हे बरोबर नाहीये. जर ₹1 इन्स्टिट्यूटनी काढून घेतला आणि 60 पैसे म्हणजे 30% ₹2 किंवा ₹1 30 पैसे जर इन्कम टॅक्सनी काढून घेतले तर राहतो काय मग त्याच्या हातात, मग तो करेल का ते नाही. म्हणून मग आम्ही एक नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी आणली की ज्याच्यामध्ये ती प्रचंड इनोव्हेटर बेस ज्याला म्हणता येईल किंवा फॅकल्टी बेस, स्टुडंट बायस्ड अशी पॉलिसी आणली आणि त्याला आता UGC आणि AICTE मान्यता पण दिलेली की जिथे जर इन्स्टिट्यूटचं भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं गेलं तर फक्त इन्स्टिट्यूटला 9.5% मागू शकतो आणि जर रेव्हेन्यू शेअरिंग असेल तर 20% पेक्षा त्याला जास्त मागता येत नाही जर त्याचं पेटंट वापरत असेल आपण इन्स्टिट्यूटचं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी. एकदम बायस्ड अशी पॉलिसी आपण आणली आणि आता ती सगळ्या कॉलेजेस बरोबर आपण काम करतोय की
तुम्ही ती वापरायला पाहिजे, ती इम्प्लिमेंट केली पाहिजे, ती तुम्ही अप्रूव्ह केली पाहिजे. आणि आता खूप सारे युनिव्हर्सिटीज त्याच्यावर काम करायला चालू आहे. त्यांनाही खूप काम करण्यात इच्छा नाहीये, कारण की आम्ही त्यांच्या रेव्हेन्यूवर हे आणतोय. त्यामुळं ते थोडंसं रेजिस्टन्स आहे, पण होत आहे. म्हणजे हळूहळू गोष्टी मूव्ह होत आहेत. पण त्यामुळे काय होत आहे, आपली स्टार्टअप इकोसिस्टीम चांगली सुधारतीये. जसं मी मगाशी म्हणलं तसं 350 इन्क्युबेटर्स आहेत देशामध्ये, जे स्टार्टअपला सपोर्ट करतात. आत्ता जर तुम्ही बघितलं तर जॉब्स जर म्हणले या स्टार्टअप्सनी क्रिएट केलेले आहेत, हे जवळजवळ 3 ते 4 लाख जॉब्स हे स्टार्टअपनी क्रिएट केलेले आहेत आतापर्यंत. आणि नॅस्कॉमचा आता एक 15 दिवसापूर्वी रिपोर्ट आलाय की ज्याच्यामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं की 2025 सालापर्यंत जवळजवळ 14 ते 16 लाख जॉब्स फक्त स्टार्टअप तयार करणार आहे किंवा स्टार्टअप मधून निघणार. म्हणजे काय की ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. कोविड क्रायसिसमुळे निराश होऊन जायचंय का? तर निश्चित नाही. मी आज सध्या स्वतः तुम्ही जर बघितलं असेल तर मी लीडरशिप टॉक्स करतो. मी खूप साऱ्या तज्ञांशी बोलतोय, त्यांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की कोविड क्रायसिसमुळे काय चेंज होईल या देशामध्ये, कुठल्या पद्धतीच्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील, कुठल्या पद्धतीचे नवीन बिझनेसेस किंवा बिझनेस मॉडेल्स तयार होतील. तर सर्वांचं असं म्हणणं आहे की पुढचे 6 महिने ते 8 महिने, मे बी इव्हन वर्ष निश्चित अवघड आहे. एखाद्या वेळेस काही जॉब्स कर्टेल होतील, काही जॉब्स कमी होतील किंवा वेगळ्या पद्धतीचे जॉब्स निर्माण होतील. पण लॉंग टर्म मध्ये ही कोविड क्रायसिस ही भारताकरता एक मोठी ऑपॉर्च्युनिटी म्हणून होणार आहे. कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की सध्या ज्या पद्धतीने कोविड प्रकरण हे चायनाने हँडल केलं, त्यामुळे जग चायनावर प्रचंड चिडलेलं आहे. आणि खूप सारे देश त्यांचे गव्हर्नमेंट्स त्यांच्या कंपन्यांना तिथून मूव्ह आउट व्हायला सांगतात. आणि ती एक मोठी संधी भारताकरता असू शकते की तिथून जे मूव्ह आउट बिझनेसेस होतील, किंवा तिथून जरी मूव्ह आउट नाही झालेले पण आत्ता जे तिथे जाऊ इच्छितात ते तिथे जाणार नाही, नवे बिझनेसेस, आणि ते इकडे येण्याची शक्यता आहे. आणि इव्हेंच्युअली त्यामुळे आपल्याकडे जास्त बाहेरची गुंतवणूक येईल आणि आपल्याकडे जास्त नवीन संध्या निर्माण होणार आहे. दुसरी गोष्ट मी एक मुलांना किंवा आपल्या युवकांना इच्छितो, आणि मी परवा आनंद देशपांडे जे पर्सिस्टंटचे आहेत त्यांच्याशीही बोलत होतो किंवा रॉनी स्क्रूवालांशी बोलत होतो. प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की असा जो एक लॉकडाऊनचा पिरियड आहे हा कधीही कोणाला आयुष्यात मिळालेला नाहीये किंवा मिळणारही नाहीये परत इन फ्युचर मध्ये. तर ह्याचा आपण सर्वात जास्त वापर कसा करून घेऊ शकतो, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी असलेला आपला स्किल सेट आणि लॉकडाऊन नंतर आपल्याला असलेला स्किल सेट ह्याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह चेंज आहे किंवा किती भरीव आपण काम केलंय हा आपण प्रश्न खरंच विचारण्याची गरज आहे. म्हणजे आपली एम्प्लॉयबिलिटी लॉकडाऊनच्या आधी ही जर एक्स असेल तर आता आपली एम्प्लॉयबिलिटी 2x आहे का, आणि ते जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्या गोष्टीवर खूप विचार आहे. कारण की सध्या जर तुम्ही बघितलं तर खूप ई लर्निंग करता येतं. स्वयं सारखा मूक्स फ्री प्लॅटफॉर्म आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस जे MHRDचा आहे. 1.25 कोटी मुलं त्याच्यावर आहेत किंवा त्याच्यावर रजिस्ट्रेशन आहेत. त्याच्यामध्ये सगळे प्रोग्राम्स आहेत. मग मशीन लर्निंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, ब्लॉकचेन असेल, अशा पद्धतीचे नवीन जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आहेत. किंवा तुम्ही काही कुठल्या भाषेचे कोर्सेस घ्या, तुम्ही इव्हन त्याच्यावर डान्स आणि सिंगिंगचे देखील कोर्सेस आहेत स्वयं प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही तुमचं स्किल अपग्रेडेशन करू शकता का, कारण की ते खूप महत्वाचं आहे. हा पिरियड तुम्ही कसा वापरता. आणि मी तुम्हाला याचं एक चांगलं उदाहरण देतो. 2008 साली जेव्हा ग्लोबल रिसेशन थोडंसं आलं, स्लो डाऊन झाला, त्यावेळेस खूप साऱ्या IT कंपनीजनी त्यावेळेस ज्या काही ऑफर दिल्या होत्या मुलांना, प्लेसमेंटच्या ऑफर्स दिल्या होत्या किंवा, तर त्या थोड्याशा विथहोल्ड केल्या होत्या किंवा काही लोकांनी तर त्या ऑनरही केल्या नव्हत्या. पण जेव्हा मार्केट ओपन अप झालं
त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या सगळ्या ह्याच्यात वर्ष सव्वा वर्ष गेलेलं आहे, तर त्या मुलांना डायरेक्ट ऑफर्स न देता म्हणजे त्यांचा परत एक राऊंड ऑफ इंटरव्ह्यू घ्यायचा ठरला. खूप साऱ्या कंपनीजने ते केलं की आता बघूया मागच्या वर्षभरात या मुलांनी काय केलेलं आहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्यातल्या खूप साऱ्या मुलांनी त्या वर्षामध्ये, कारण की त्यांना ऑफर्स नव्हत्या का, स्किल अपग्रेडेशन केलं होतं. म्हणजे परसिस्टंटचं त्यावेळेस मी तुम्हाला उदाहरण सांगतो. त्यांनी ज्या मुलांना रिजेक्ट केलं होतं आधी, पण त्यांनी खूप त्यातल्या काही मुलांनी क्लाउड कम्प्युटिंग रिलेटेड असो किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन रिलेटेड गोष्टी असो, त्या स्मॅक जास्त चाललं होतं, मोबाईल आणि ह्या गोष्टी. तर त्या ह्याच्यामध्ये ज्यांनी लोकांनी स्किल अपग्रेडेशन केले त्या सर्व लोकांना एकदम चांगले जॉब मिळाले आणि चांगल्या ऑफर्सही मिळाल्या. म्हणजे काय, तर हा पिरियड सर्व युवकांनी त्यांचं स्किल अपग्रेडेशन कसं करता येईल, घरी बसून नॉलेज अपग्रेडेशन कसं करता येईल, त्या गोष्टीवर निश्चित फोकस करण्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जे छोटे आहेत, जे त्यांचे छोटे व्यवसाय आहेत, म्हणजे कोणाचं हेअर कटिंग सलून असेल, कोणाचं ब्युटिशियनचं सलून असेल किंवा अशा काय, तर त्यांनी नवीन बिझनेस मॉडेल्स काय करता येतील या गोष्टीचा विचार करायची गरज आहे. म्हणजे मी आत्ता पैसे घेऊ शकतो का, म्हणजे मी देऊ शकतो असा काही ऑफर्स देऊ शकतो का की आत्ता मला ऍडव्हान्स द्या, कारण की आत्ता कॅश क्रंच खूप लोकांकडे आहे. तर असा केला तर जर तुम्ही मला आता वर्षभराच्या 12 कट्सचे कटिंगचे पैसे दिले तर तुम्हाला 2 कटिंग फ्री मिळतील, किंवा अशा पद्धतीचे काही ऑफर्स काढू शकतो का, कारण की यू हॅव टू चेंज युअर बिझनेस मॉडेल. तर त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन करता येतात, त्यामुळे तुमचं कस्टमर रिटेन्शन होऊ शकेल, अशा पद्धतीचाही विचार करायची गरज आहे. जसं मी मगाशी म्हटलं की पुढचे 6 महिने अजूनही थोडंसं अवघडच आहे, अनडाऊटेडली अवघड आहे. म्हणजे स्पेशली हॉटेलिंग इंडस्ट्री करता असेल, इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री करता असेल, तिथे या गोष्टी, तिथे जॉब्स रिडक्शन, जॉब्स कट होणार आहे. पण लॉंग टर्म मध्ये माझ्या मते असं आहे की कोविड क्रायसिसनी भारताच्या इकॉनॉमीला एक चांगला बूस्ट मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट सध्या बरेच स्टिम्युलस पॅकेजेस घेऊन येत आहे, एमएसएमई सेक्टर करता स्टिम्युलस पॅकेज घेऊन येत आहे. आता तर ते ग्रांट ह्या मोडमध्ये देखील स्टिम्युलस पॅकेज आणायचा विचार करत आहे. म्हणजे आजचीच न्यूज आहे की ग्रांट मोडमध्ये येऊ शकेल का स्टिम्युलस पॅकेज. पण अजून त्याच्यावर काही अनाउन्समेंट झालेलं नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, कारण की त्या मिनिस्ट्रीशी माझा संबंध नाहीये. पण जो पेट्रोलमध्ये आपल्याला, कारण की पेट्रोलचा ह्यावेळेस आता रेट बघितला तर तो सब झिरो गेला होता, त्याच्यातून जो विंडफॉल गेन देशाला झालेला आहे, आणि हे तर तो सगळा विंडफॉल गेन आपल्याला इकडे स्टिम्युलस पॅकेजेसना वापरता येणार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे एक इकॉनॉमीला जे बूस्ट द्यायची गरज आहे ती बूस्ट देत आहे. सो जर एक थोडासा आपण लॉंग टर्म विचार केला तर मला सिच्युएशन अतिशय पॉझिटिव्ह वाटते. आणि शेवटी प्रत्येक प्रॉब्लेम मधून ती कन्व्हर्ट अपॉर्च्युनिटी मध्ये कसं करायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे, आणि प्रत्येकाने त्या गोष्टीवर विचार केला पाहिजे. असं इतकंच बोलून मी थांबतो इथे, आणि मी क्वेश्चन आन्सर्स घेऊ जास्त इच्छितो, सो दॅट एक संवाद आपल्याला साधता येईल. सर, हा, आज तुमच्याकडनं एक मौल्यवान विचार शिकायला मिळाला की कर्तबगारीसाठी विचार, प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची गरज असते. थँक्यू सर. मला त्याच्याबरोबर एक छोटी गोष्ट ऍड करायची आहे. मी परवा माधुरी कानेटकर, ज्या आपल्या लेफ्टनंट जनरल आहेत, हा. 3 स्टार मिळवलेली, भारताच्या अख्ख्या आर्म फोर्सेसच्या इतिहासामध्ये 3 वुमेन आहेत की त्यांना 3 स्टार मिळाले. त्यातली एक ज्या रिस्पेक्टेड ऑफिसर्स आहेत, लेफ्टनंट जनरल ज्या झाल्या, डॉक्टर माधुरी कानेटकर. तर त्यांच्याशी परवा बोलता बोलता मला त्यांनी एक खूप छान विचार दिला, जो मला सर्वांशी इथे शेअर करावा इच्छितो. ते म्हणले की पूर्वी अभय, आपण जेव्हा गाडीतून जायचो त्यावेळेस काही मॅप्स नव्हते, काही नव्हतं, जीपीएस नव्हता, काही नव्हतं. त्यावेळेस आपण रस्ता चुकलो की कुणाला तरी थांबायचं आणि विचारायचो की रस्ता कुठे आहे, मग कोणीतरी हात करून सांगायचं इकडे जावा तिकडे जावा. पण आता सगळ्यांकडे मॅप आहे, आता सगळ्यांकडे जीपीएस बेस्ड सिस्टम्स आहेत. तर ते म्हणले त्या मॅप बरोबर सर्वांनी अजून एक मॅप देखील त्यांच्या आयुष्यात आणायला पाहिजे, आणि तो मॅप म्हणजे ते म्हणले एम इज फॉर मेंटर.
प्रत्येकाला एक मेंटर हवा. म्हणजे आपण लोकांचे कधी कधी हे आत्मचरित्र वाचतो, त्यांनी इन्स्पायर होतोय, ते ठीक आहे सगळं. पण एक हाडा मासाचा आपल्या बरोबर ज्याच्याकडे आपण वी शुड एबल टू लुक अप टू हेम, ज्याला म्हणता येईल की ज्याच्याशी आपण एक संवाद साधू शकतो आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये, त्याच्याशी आपण एक त्याला जाऊन विचारू शकतो, त्याचं एक मार्गदर्शन घेऊ शकतो. असं एक मेंटर प्रत्येकाच्या आयुष्यात हवा. एम मॅप मधला म्हणजे एक आहे मेंटर. दुसरं आहे ऍटिट्यूड, की राईट काइंड ऑफ ऍटिट्यूड पाहिजे. की कुठलंही काम करायचं असेल तर कुठलाही नवीन तर त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन असावा, एक सकारात्मक एक तो विचार असावा. आणि एक म्हणजे ती करायची जिद्द असावी. म्हणजे तो एक ऍटिट्यूड फार महत्वाचा आहे, की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघता कुठल्या दृष्टिकोनातून. तर राईट ऍटिट्यूड मॅप मधला ए जो आहे तो ऍटिट्यूड एक खूप महत्वाचा आहे. आणि पी, शी सेज पी इज फॉर पॅशन. तर मेंटर, ऍटिट्यूड आणि पॅशन जर असेल तुमच्याकडे, ती जर जिद्द असेल, ती जर करून दाखवायची एक प्रचंड इच्छाशक्ती असेल, तर जर प्रत्येकाने त्याचा स्वतःचा मॅप जर तयार केला, म्हणजे मेंटर, ऍटिट्यूड अँड पॅशन, राईट मॅप, तर एव्हरीबडी विल बी सर्टनली सक्सेसफुल इन देअर लाईफ. हो सर, आम्ही नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवू. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की असलेल्या नोकऱ्या जाणार आहेत, ही खरी परिस्थिती आहे. मात्र ही परिस्थिती 6 महिन्यापर्यंत राहणार आहे की ही वेळ काळ वाढण्याची शक्यता आहे? जसं श्यामली तू म्हणलंस तसं की येस, परिस्थिती बिकट आहे. बिझनेसेस श्रिंक निश्चित होत आहेत, इकॉनॉमी अख्खी श्रिंक होतीये जगातली. त्यामुळे काही प्रमाणात इनिशियल पुढचे 5-6 महिने जॉब लॉसेस असण्याचे निश्चित चान्सेस आहेत. पण नवीन जॉब्स वेगळ्या पद्धतीचे निर्माण पण होतील असं वाटतंय का? मी परवा आनंद देशपांड्यांशी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस ते मला म्हणले की या कोविड क्रायसिस मध्ये देखील परसिस्टंट सिस्टम्स असेल किंवा केपीआयटी असेल किंवा हे जवळजवळ 80-90% एफिशियन्सीने काम करतायत. ओके. आणि तुम्ही जर त्यांचे रिझल्ट बघितले, मग टीसीएसचे रिझल्ट असतील किंवा विप्रोचे रिझल्ट असतील, परसिस्टंटचे रिझल्ट असतील, तर ते रिझल्ट त्यांनी चांगले डिक्लेअर केले. इव्हन आता देखील त्यांनी फायदा किंवा इयर ऑन इयर ग्रोथ किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ दाखवलेली आहे त्यांनी. सो हे 6 महिने, 8 महिने का वर्षभर आहे, मी हा गोष्टी पुछणार नाही, कारण की ते कळेल ही डायनामिक सिच्युएशन्स आहे की कशी इकॉनॉमी रिकव्हर होते, त्याला किती स्टिम्युलस पॅकेजेस मिळतात. पण मला असं वाटतं की नवीन जॉब्स निश्चित निर्माण होत आहेत. फॉर एक्झाम्पल, मी सव्वा वर्षापूर्वी अमेझॉनचा जो अझ्युरचा एमडी आहे, मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेमध्ये, त्याशी बोलत होतो. तो म्हणला जगामध्ये क्लाउड कम्प्युटिंग मध्ये फक्त 80 लाख जॉब्स हे अनफिल्ड गेल्या पोझिशन्स. 80 लाख जॉब्स. जर आता तुम्ही बघितलं तर मी आपल्या डॉक्टर विजय राघवन जे आहे, ते प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर आहे टू प्राईम मिनिस्टर, त्यांच्याशी मी जेव्हा बोलतो आणि मागच्या आठवड्यातलं आमचं बोलणं आहे, तर ते आत्ताही तेच म्हणतायत की अभय, जे एआय आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंगची जी आता मोठी लाट येते, त्या लाटेवर आपल्याला राईड करायचं आहे. आपल्या यंगस्टर्सना त्या लाटेवरून घेऊन जायचं, म्हणजे त्यांना तिथं ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करायच्या. आणि त्या जर करायच्या असतील तर आता स्किल्सची खूप गरज आहे. मॅथमॅटिकल स्किल्स, स्टॅटिस्टिकल स्किल्स ची खूप गरज आहे. त्यामुळं नवीन ऑपॉर्च्युनिटीज खूप निर्माण होणार आहेत. तर ह्या जो पिरियड आहे, म्हणजे मागचे 2 महिने आणि पुढचे 6 महिने, तर तो आपल्या युवानी नवीन स्किलसेट्स त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्याकरता घालवायची गरज आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे ते जर बसून राहिलंय की नाही परत ओपन होईल आणि मग मला जॉब्स मिळतील, एखादं तसं होईल, पण त्यांनी जर हा वेळ सकारात्मकपणे वापरला तर त्यांना ज्या नंतर मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत या खूप चांगल्या असतील. कारण की इव्हेंच्युअली बिझनेसेस तर वाढणारच आहेत, इकॉनॉमीला तर ग्रो करावंच लागणार. आणि सर, हा सर. आणि जसं मी मगाशी म्हणलं तसं की जर अजून चायनामध्ये न जाता कंपन्या, आता जर कंपन्या भारतात यायला लागल्या, अजून ती जर इन्व्हेस्टमेंट वाढली,
तर त्याच्यातून नवीन कंपन्याही इथे जॉब्स क्रिएट होणार आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं की 2025 पर्यंत स्टार्टअप्सच फक्त 12 ते 14 लाख जॉब्स निर्माण करणार या देशामध्ये. त्यामुळे हताश व्हायची एवढी गरज नाहीये. शॉर्ट टर्म पेन आहे, निश्चित आहे, पण मला असं वाटतं की तो शॉर्ट टर्म आहे. हा सर. सर, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काय बदल होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये ऑलरेडी भरपूर बदल आहेत. आता सगळे जर तू बघितलंस तर एक मेजर जो एरिया ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे तो म्हणजे आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक सिस्टम बेस्ड आहे. ओके, जेव्हा आपल्या 2014 साली भारतामध्ये 2 मोबाईलच्या कंपन्या होत्या, बरोबर आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग करायच्या. आता 70-80 कंपन्या ज्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात. मग हे सगळं इलेक्ट्रॉनिक्सच आहे. आणि आयओटी ज्या पद्धतीने वाढतंय, इंटरनेट ऑफ थिंग्स ज्या पद्धतीने वाढतंय, की जिथे प्रत्येक तुमचा कॉम्पोनंट म्हणजे तो बल्ब असेल घरातला, नाहीतर रेफ्रिजरेटर असेल, नाहीतर वॉशिंग मशीन असेल, हा सगळा जो काही इंटरनेटने कनेक्ट होतोय, सेन्सर बेस्ड जे आहे, तुम्ही रिमोटली ऑपरेट करताय, हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड आहे. त्यामुळे प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या पद्धतीने टेलिकॉम क्षेत्रही वाढत आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील छोट्या शहरातील व्यक्तींना तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात स्टार्टअपच्या कुठल्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते असं तो? खूप चांगला प्रश्न विचारलाय ज्यांनी हा प्रश्न विचारलाय तो. तर मी तुम्हाला जर बघितलं असेल तर सगळ्यात कोविड क्रायसिसनी जे लक्षात आलेलं आहे ते असं लक्षात आलेलं आहे की पीपल कॅन वर्क रिमोटली, पीपल कॅन वर्क फ्रॉम होम. एकदा तुम्हाला हे लक्षात आलं, मग तो शहरातून काम करतोय का खेड्यातून काम करतोय का छोट्या शहरातून काम करतोय, हे इमटेरियल होऊन जात आहे. म्हणजे माझी एक मित्राची एक मोठी कंपनी आहे, आयडियाज टू इम्पॅक्ट नावाची. तर ते त्यांचं मॉडेलच हे आहे की ते जे शहरातले जॉब्स आहेत, जे ते टियर 2 सिटीज मध्ये घेऊन जातात. म्हणजे कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, आणि तिथून ते जॉब्स एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतात. कारण की आता तुमचं ब्रॉडबँडचं पेनिट्रेशन सगळीकडे व्हायला लागलंय. 4G आलंय, ऑलरेडी रियालिटी आहे. आता 5G येत आहे. ऑलरेडी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमनी 5G ची मोठी हॅकॅथॉन लॉन्च केलेली आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी इज नॉट गोइंग टू बी एन इश्यू ॲट ऑल. त्यामुळे तुम्ही कुठूनही काम करू शकता. आणि आता म्हणजे मी परवा काही दिवसापूर्वी TCSच्या काही लोकांशी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वी क्लायंट असेल तो इन्सिस्ट करायचा की नाही, ह्याने आमच्या इथे येऊनच काम केलं पाहिजे, ऑनसाईट काम केलं पाहिजे. पण आता तसं नाहीये. त्यालाही कळलंय की तो ऑफशोअर किंवा कुठूनही तो, कारण की ऑनसाईटला त्या गावात जरी असेल तरी तो आता एखाद्याच ऑफिसमध्ये जाऊ नाही शकत. त्याच गावात आहे पण तो ऑफिसमध्ये नाही जाऊ शकत आहे. मग त्याच गावात असला काय आणि दुसऱ्या गावात असला काय, जर तुमच्या डोळ्यासमोर नाही तर तुमच्या डोळ्यासमोर नाही. त्यामुळं जेव्हा ह्या आयटी कंपनीला, म्हणजे सगळ्या आयटी कंपन्यांचा तास हेच म्हणणं आहे की आमच्या इतकं लक्षात आलेलं आहे मोठं की घरातून प्रचंड एफिशियन्सीनी कामं होऊ शकतात. नुसतीच घरातून नाही तर रिमोटली दुसऱ्या गावातूनही कामं होऊ शकतात आणि चांगल्या एफिशियन्सीनी होऊ शकतात. आणि ही कामं ते आता टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये ट्रान्सफर करायला तयार आहेत, कारण की कॉस्ट त्यांनी कमी होतीये. त्यामुळे तिथे कॉस्ट बेनिफिट आहे. सो तो एक भाग आहे. दुसरं, सेम थिंग कुड इज अप्लिकेबल टू कॉल सेंटर्स जॉब. ऑलरेडी खूप सारे कॉल सेंटर्स टियर 2, टियर 3 सिटी मध्ये मूव्ह झालेले आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, मला असं नेहमी वाटतं की भरपूर वेळा जेव्हा आपण हे बघतो की आयटी असेल आणि मग हे त्याचे काय, हे सगळे स्टार्टअप असेल, हे सगळे बझवर्ड्स आहेत, ह्याला थोडंसं ग्लॅमरस आहे. पण जे नॉन ग्लॅमरस फील्ड्स आहेत, म्हणजे आपला ऍग्रिकल्चर घ्या, त्याच्यामध्येही खूप काम करण्यासारखं आहे. कारण की आत्ताही जेव्हा आपण म्हणतो की फार्मरचं इन्कम डबल झालं पाहिजे, ते ऍक्च्युली ते खूप मोठा जॉब आहे फार्मरचं इन्कम. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ती आपण ती अपॉर्च्युनिटी बघतोय का? मे बी तेवढ्या एफिशियंटली आपण ती अपॉर्च्युनिटी बघत नाहीये. एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि हे सगळं टियर 2,
टिअर 3 सिटीज मध्ये किंवा स्मॉल टाउन्स मधून होऊ शकतं असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करा. तुमच्याकडे ब्रेन असेल, तुमच्याकडे आयडिया असेल, तर तुम्ही मोठ्या शहरात आहात का छोट्या शहरात आहात आता मॅटर करणार नाही. दिस कोविड क्रायसिस हॅज क्रिएटेड अ न्यू नॉर्मल. नाव यू कॅन वर्क फ्रॉम एनीवेअर अँड एव्हरीवेअर. सर, ऑनलाईन बिझनेस काळाची गरज आहे हे नक्की. मात्र यामुळे स्थानिक बाजारपेठवर जो काही फरक पडतोय त्याबद्दल आपण काय म्हणाल? सो बेसिकली कसं आहे की फरक पडतो आहे का, तर हो, थोड्याफार प्रमाणात फरक पडतोय. पण वेदर वन विल रिप्लेस अनदर, तर मला तरी अजून असं वाटत नाहीये की वन इज गोइंग टू रिप्लेस अनदर. नाही, दोघही को एक्झिस्ट करणार आहे. ओके, की ज्यांना म्हणजे सिंपल बघा ना, विचार करा ना की आज मला अमेझॉनवर कपडे मिळतात का, मिळतात. मंत्रावर कपडे मिळतात का, मिळतात. पण मी खूप कीन असतो का अमेझॉनवर कपडे घ्यायला? नाही. मी एखाद्याच मला मोबाईल घेईन, पण मी कपडे घ्यायला शक्यतो आय वुड लाईक टू स्टिल गो आउट अँड गो फॉर शॉपिंग, बाय दॅट, सी इट, फील इट आणि देन बाय इट. याचं कारण असं की हा एक एक्सपिरियन्स पण असतो. भरपूर वेळा तो एक स्ट्रेस रिलीव्ह करण्याचा, म्हणजे त्याला आजकाल वेस्टर्न वर्ल्ड मध्ये रिटेल थेरपी म्हणतात. इथं खूप चांगली गोष्ट नाही, पण लोक जाऊन बाय करतात, तो एक तो वेळ घालवतात, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस कमी होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी एक रिटेलच्या आहेत, म्हणजे बाजारपेठांच्या ह्या एक ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे त्या जातील का, तर नाही जाणार. पण बोथ ऑफ देम विल को एक्झिस्ट इन करंट सिनारिओ, असं तरी मला वाटतं. सर, आपले व्ह्युअर शुभम तिखिले असं विचारत आहेत की टेलिकम्युनिकेशन मध्ये काही बदल होतील, त्याबद्दल आपण काय सांगू शकता? टेलिकम्युनिकेशन मध्ये आता सध्या मोठे बदल होत आहेत. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर 4 महिन्यापूर्वी किती लोक झूम वापरायचे, तर हार्डली एनी वापरायचे. किंवा गुगल मीट्स किती लोक वापरायचे, तर फार कमी लोक वापरायचे. किंवा वेबएक्स किती लोक वापरायचे, तर खूप कमी वापरायचे. पण आता जर तुम्ही बघितलं तर स्कूल्स अख्खे ऑनलाईन मूव्ह झालेले आहेत. म्हणजे आता माझ्या मुलाच्या देखील शाळेमध्ये वेबएक्स आणि झूम वापरलं जातं, किंवा क्लासेसमध्ये वेबएक्स आणि झूम वापरलं जातं टू डिलिव्हर द कंटेंट. सो एज्युकेशन मध्ये ऑनलाईन एज्युकेशन येत आहे. नंतर परवा जर तुम्ही बघितलं तर युजीसीनी, म्हणजे एक 8 दिवसापूर्वी युजीसीनी ऑनलाईन एक्झाम्सच्या गाईडलाईन्स पण डिक्लेअर केल्या. त्यामुळे याच्यातल्या खूप साऱ्या एक्झाम्स पण आता ऑनलाईन जायचे. त्यामुळे टेलिकम्युनिकेशन मध्ये तर हे रेव्होल्युशन मोठं होणार आहे. त्यामुळे आता कसं आहे की लोकांचा ट्रॅव्हल कमी झालेला आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती की आज मला कॉन्फिडन्स आलाय की मी युएस मधली किंवा युरोप मधली सगळी कामं इथे बसून करू शकतो. म्हणजे पूर्वी नव्हता असं नाहीये, पूर्वी होता. पण त्यावेळेस वाटायचं की नाही, जाऊन यावं, एकदा भेटून यावं, बोलून यावं, म्हणजे तो एक मॅन टू मॅन टच राहील. पण आता झालं की नाही, होत आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा इंटिग्रल पार्ट आहे, हे निश्चित होत आहे. आणि या कोविड क्रायसिसनी त्याला एक मोठा इम्पिटस म्हणता येईल, तो दिलेला आहे. सर, आपला पुढचा प्रश्न सुदर्शन चौधरी यांच्याकडनं आहे की इनाम या पोर्टलवर जाऊन बिझनेस करणे योग्य राहू शकते का? कुठला प्रश्न? कुठला इनाम. पोर्टल? इनाम. इनाम. हा, हा, इनाम इनाम. पोर्टल. हा, आय थिंक शेवटी म्हणजे मी आता इनामचा मी संपूर्ण, मला इनाम पोर्टल माहितीये, पण मला इनामचं बॅकएंडचं पूर्ण सिस्टम्स मला माहिती नाहीये. त्यामुळे मी त्याच्यावर फारसं भाष्य करू इच्छित नाही की ते खूप सिक्युअर आहे किंवा नाहीये. पण जर पाहिजे असेल तर मी ते शोधीन आणि मी तुम्हाला निश्चित, तुम्ही मला जर फेसबुकवर किंवा ह्याच्यावर फॉलो केलं तर मी तुम्हाला निश्चित त्याचं उत्तर देईन की सिक्युअर असेल तर कुठल्या दृष्टीने सिक्युअर आहे, आणि इनसिक्युअर असेल तर कुठल्या अनुषंगाने ते अनसिक्युअर आहे, हे मी तुम्हाला निश्चित कळवेन. बेसिक मला गोष्टी माहिती आहेत. आय डोंट थिंक देर इज अ प्रॉब्लेम. पण माझा शब्द घेऊन कोणी त्याच्यावर बिझनेस करावा का, तर मी तेवढी माझी अथॉरिटी निश्चित नाही. पण मी ते माहिती काढून तुम्हाला निश्चित पाठवू शकेन. सर, संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. मात्र युथ पुढे संकट आली
की त्यांचं पेशंट फार कमी असतं. लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावं, म्हणजे जसं कंट्रोल सी करून कंट्रोल पी करतो तितकंच लगेच सोल्युशन मिळावं अशी त्यांची इच्छा असते. आणि एखाद्या गोष्टीचं सोल्युशन लगेच नाही निघालं तर त्यांना नैराश्य येतं. तर सर तुम्ही या बाबतीत आमच्या तरुणांना काय संदेश द्याल? नाही, हे तू हा खूप छान प्रश्न विचारला आहेस. तर ह्याच्यामध्ये दोन ऍस्पेक्ट्स इन्व्हॉल्ड आहेत की जसं मी मगाशी म्हणलं की मॅप, मेंटर, ऍटिट्यूड आणि पॅशन. तर पॅशन खूप गरजेची आहे. ओके, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्याकरता जी एक जिगरीने प्रयत्न करायची गरज आहे ती करायची गरजच आहे. म्हणजे ते लगेच आज मला नाही सोल्युशन सापडलं तर मी सोडून देतो, पुढे जातो असं म्हणण्यात काही तथ्य नाहीये. पण कधी कधी आम्ही हे पण म्हणतो फेल अर्ली फेल फास्ट. म्हणजे जर 1-2 वर्ष तुम्ही प्रयत्न करताय तर मग तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष प्रयत्न करत बसू नका. फेल अर्ली फेल फास्ट अँड मूव्ह ऑन ऑल्सो. सो ते तो पेशन्स किती आहे हा खूप क्रिटिकल गोष्ट आहे. 5 दिवसाचा, 10 दिवसाचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाचा पेशन्स असेल तर तो कमी आहे. पण 2 वर्ष 3 वर्ष एखाद्या गोष्टीला करायचा पेशन्स आहे का, तर तो ठीकठाक पेशन्स आहे. त्याच्यातून जर तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह ट्रॅक्शन दिसतंय असं वाटलं किंवा पॉझिटिव्ह गोष्टी मूव्ह होत आहेत असं वाटलं तर मग करायला हरकत नाही. पण फेल्युअर्सनी निराश व्हायची गरज आहे का, तर निश्चित नाही. मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ आहे मी केलेला एक लिडरशिप टॉक मध्ये श्रद्धा शर्माचा. तो निश्चित तुम्ही बघा. युअर स्टोरीची जी फाउंडर आहे तिचा व्हिडिओ मी तुम्हाला बघायला सांगेन. ती सीएनबीसी मध्ये आणि टाइम आणि नंतर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप मध्ये असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट रँकला होती. तिने ते सोडलं आणि तिने युअर स्टोरी नावाचा प्लॅटफॉर्म चालू केला. कारण की तिला लोकांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या होत्या. कारण की तिला असं वाटायला लागलं की हे जे काय मीडियामध्ये सेन्सेशनलिझम चाललंय, हे काही सारखं नेगेटिव्ह स्टोरीज सांगितल्या जातात त्या काही चांगल्या नाहीये आणि हे समाजाकरता चांगल्या हे हानिकारक आहे लॉंग टर्म मध्ये. तर तिने असा विचार केला की पॉझिटिव्ह स्टोरीज सांगायला खूप मोठा स्कोप आहे आणि तो सांगायला पाहिजे आणि समाजाला त्या आवडतील. म्हणून मग तिने तो जॉब सोडला स्वतःचा आणि तो युअर स्टोरी नावाचा तिने एक प्लॅटफॉर्म चालू केला. तर तिने 2008-2009 साली तो प्लॅटफॉर्म चालू केला. 2 वर्ष ती स्ट्रगल करत होती. म्हणजे तिने एक इंटर्न 2 वर्षाच्या नंतर इंटर्न घेतला एक की ज्याला ती थोडेसे पैसे देऊ शकत होती इंटर्नला. पण इव्हेंच्युअली 2015 साली तिने फर्स्ट राऊंड ऑफ फंडिंग उभं केलं. त्यावेळेस तिच्याकडे 25 लोक होती आणि आता तिच्याकडे 250-250 लोक आहेत. आणि ग्लोबल फुटप्रिंट आहे. म्हणजे तिला अशी परिस्थिती होती तिची की तिला लोक उभी करायची नाही, तिच्याकडे बघून हसायचे पण नाहीत कारण की ती आता पैसे मागेल असं वाटायचं. आणि मग इव्हेंच्युअली 2015 साली आणि 2017 साली रतन टाटाने तिच्यामध्ये इन्व्हेस्ट केला. कारण की तिने ते प्रूव्ह करून दाखवलं की धिस कन्सेप्ट हॅज मार्केट. आणि तिने काहीतरी 5,000 स्टोरीज केल्या आणि काहीतरी 5 का 8 मिलियन तिचे सबस्क्रायबर्स झाले. असं ती प्रयत्न करत राहिली आणि इव्हेंच्युअली तिने ती इन्व्हेस्टमेंट मिळवली. खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे, तुम्ही ती बघा. किंवा एक यशराज भारद्वाज नावाचा एक मुलाचा इंटरव्ह्यू केला. यशराज भारद्वाज नावाचा 20 वर्षाचा मुलगा आहे फक्त. आणि आता त्या 20 वर्षाच्या मुलाकडे जवळजवळ 450 लोक कामाला आहेत. तर त्यांचं पहिलं पेटंट त्यांनी 8वीत असताना विकलं. 8वीत असताना त्यांनी त्यांचं पहिलं पेटंट विकलं. ओके, म्हणजे 5वी-6वी मध्ये त्यांनी क्वांटम डायनामिक्स आणि क्वांटम कम्प्युटिंग आणि थर्मोडायनामिक्स या विषयावर थोडासा अभ्यास चालू केला. नंतर त्यांनी काही प्रोजेक्ट्स केली. 8वीत त्यांनी त्यांचं पहिलं पेटंट विकलं. ते देखील एका US कंपनीला विकलं. $1 मिलियन विकलं. म्हणजे 7.5 कोटी रुपयाला ते पेटंट विकलं. त्याच्यानंतर त्यांनी बिझनेसेस चालू केले. आता त्यांचे हेडक्वार्टर्स, दोघं भाऊ आहेत. आता 1.5 वर्षापूर्वी आता 12वी झालेले ते. त्यांचे दुबईला हेडक्वार्टर्स आहे. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहे. हाँगकाँग मध्ये ऑफिस आहे, शंघायला ऑफिस आहे,
दिल्लीला आहे, मुंबईमध्ये ऑफिस आहे आणि आत्ता 450 लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. एक अतिशय इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तुम्ही बघा म्हणजे काय की लगेच पॅशन फार महत्वाची आहे आणि ती पॅशन जर तुम्ही आणि त्या पॅशन ठेवून जर तुम्ही त्या मार्गावर गेला then सक्सेस इज सर्टनली युअर्स. सर, पुढचा प्रश्न अमृता निर्मळ यांच्याकडनं आहे की मॅन्युफॅक्चरिंग बद्दल थोडं मार्गदर्शन करावं. हा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सध्या कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, निश्चित आहे. पण आज जर तुम्ही बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग शिवाय मेक इन इंडिया जो काही सगळा आहे हा मॅन्युफॅक्चरिंगच सेक्टर आहे आणि त्याच्याशिवाय खरंच पर्याय नाहीये. मग त्याच्यामध्ये नुसताच मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स नाही तर एमएसएमई युनिट्स जे आहेत, मायक्रो अँड स्मॉल मीडियम इंडस्ट्रीजचे युनिट्स जे आहेत, हा एक ह्याची देशाच्या इकॉनॉमीमध्ये 12-13-15% कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे ह्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री करता सरकार अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि मोठं पॅकेज त्यामुळे या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मिळणार आहे. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं की आता जर जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब कोण आहे जर आपण असा प्रश्न विचारला तर निर्विवाद उत्तर त्याचं चायना आहे. चायना हे उत्तर आहे निर्विवाद. ते सगळं दुनियाचं सगळं 25 ते 30% मॅन्युफॅक्चरिंग जे ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग आहे ते चायनामध्ये होतं. आता पण काय झालंय या कोविड क्रायसिसमुळे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग त्यांची इंडस्ट्री खाली गेलेली आहे आणि ते सगळे म्हणजे ते सगळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामं करतात. युएस कंपनीज असतील, युरोपियन कंपनीज असतील, जापनीज कंपनीज असतील, कोरियन कंपनीज असतील, तर ती खाली गेलेली आहे आणि कंपनीज आता पुल आउट होत आहेत तिथून बिकॉज दे हॅव फेस्ड ह्यूज लॉसेस बिकॉज ऑफ दिस क्रायसिस. तर हे जे काही सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे भारतात येण्याची जास्त शक्यता खूप जास्त आहे आणि मला असं वाटतं की जर खरी इन्व्हेस्टमेंट आता जर पुढची आली तर ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जास्त येणार आहे रादर दॅन आयटी किंवा नॉलेज सेक्टरमध्ये. नॉलेज सेक्टरमध्ये आपण पहिल्यापासूनच चांगले काम करतोय त्यामुळे ते तर आहेच, म्हणजे तो आपला एक युएसपी आहे, आपला एक ऍडव्हान्टेज निश्चित आहे. पण आता जे मला असं वाटतं की जे काही जास्त इन्व्हेस्टमेंट येईल ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जास्त येईल असा एक माझा अंदाज आहे. मला व्ह्युअर्सला सांगताना थोडं दुःख होते आहेत की आपले प्रश्न नक्कीच खूप मोलाचे आहेत, मात्र वेळेअभावी आपण ते घेऊ शकणार नाही. मात्र आनंदाची गोष्ट अशी आहे की अभय सरांना ट्विटरला फॉलो करून काही गोष्टींचे मार्गदर्शन आपण घेऊ शकता. सर, तुमचे खूप खूप आभार या मौल्यवान दिलेल्या वेळेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे तुमचा आभार सर. माझ्याही मनापासून आभार विजय व्यायामला की मला विजय व्यायाम सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. मी बऱ्याचशा आमच्या गोष्टी आपण ज्या काही करतोय त्या सांगू शकलो आणि आय होप की ह्याचा तरुणांना फायदा होईल थोडासा.